आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं स्वागत आहे। राऊंड 6 नंतरनं काही बदल झालेले आहेत वेबसाईटमध्ये। रिकन्सिडर नावाचा जो ऑप्शन आहे तो तिथून गेलेला आहे। 6वा राऊंड हा शेवटचा राऊंड असणार आहे ऑनलाईनचा, ऑनलाईन ई काउन्सिलिंगचा। आता इथून पुढचं 6व्या राऊंड नंतरनं ऑफलाईन काउन्सिलिंग असणार आहे त्या सैनिक स्कूलला। त्याबद्दलचीच थोडक्यात माहिती तुम्हाला इथं या व्हिडिओ थ्रू दिली जाणार आहे। आता वेबसाईटवरती ज्यावेळेस 6 राऊंडचा रिझल्ट लागेल त्यावेळेस वेबसाईटवरती 4 बटन तुम्हाला दिसणार आहेत। एक आहे ॲक्सेप्ट, दुसरा रिजेक्ट, तिसरा एक्झिट आणि चौथा जो आहे तो एक क्लोज पोर्टल। ॲक्सेप्ट म्हणजे काय की तुम्ही जे सैनिक स्कूल तुम्हाला अलोकेट झालेलं आहे त्याला जर तुम्ही सॅटिस्फाईड असाल तर तुम्ही ते ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतरची पूर्ण प्रोसेस तुम्ही करायची आहे। रिजेक्ट हा जो ऑप्शन आहे, ज्यांना जे स्कूल अलोकेट झालेलं आहे पण त्यांना ते सॅटिस्फाईड नाही आहेत त्या स्कूलच्या संदर्भात, त्यामुळे त्यांनी ते रिजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून ते पुढचे जे काही मेरिट लिस्टनुसार जे राऊंड्स असणार आहेत तर त्यासाठी ते पात्र असणार आहेत। एक्झिट जो आहे तो ऑप्शन तुम्ही ह्या पूर्ण प्रोसेसमधून म्हणजे ई काउन्सिलिंग ऑनलाईन असून द्या नाही तर ऑफलाईन असून द्या त्याच्यातूनच तुम्ही बाहेर पडणार आहात जर तुम्ही एक्झिट बटनवरती क्लिक केलं तर। आणि क्लोज पोर्टल म्हणजे थोडक्यात तुम्ही त्या सिस्टीममधून नाही तर फक्त ती जी काही आहे वेबसाईट आहे त्यातून तुम्ही बाहेर पडणार आहात, थोडक्यात त्यामध्ये तिथं दिलेलं आहे। त्याच्यानंतरनं आपला सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे 3 नंबरचा आणि 9 नंबरचा। 3 नंबरच्या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे की द नेम ऑफ द कॅन्डिडेट हु आर अलॉटेड द स्कूल इन द राऊंड 6 मे ऑल्सो फिगर इन द प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट ऑफ द अदर सैनिक स्कूल्स। म्हणजे ज्या मुलांना ह्या 6 राऊंडला एखादं स्कूल अलोकेट झालेलं आहे त्यांचंसुद्धा नाव प्रोव्हिजनल वेटिंग लिस्टमध्ये तिथून पुढं येऊ शकतं, हा थोडक्यात त्याचा अर्थ आहे। त्यानंतरचा 4था, 5वा, 6वा आणि 7वा जो ऑप्शन आहे ते जी सेम प्रोसेस आहे जसे ॲक्सेप्ट केल्यानंतर असणार आहे त्यामध्ये त्यांनी थोडक्यात दिलेलं आहे। आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे 9 नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे या ठिकाणी इन्स्ट्रक्शन फॉर द प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट कॅन्डिडेट। 6 राऊंड नंतरने ॲक्च्युली काय असणार आहे त्याबद्दल इथं दिलेलं आहे की 14 ऑगस्ट 2024 हा 6 राऊंडचा काय आहे ॲडमिशनच्या प्रोसेसची लास्ट डेट आहे। याच्यानंतरनं द मेरिट लिस्ट फॉर द ऑफलाईन राऊंड्स ऑफ ईच सैनिक स्कूल / न्यू सैनिक स्कूल विल बी अवेलेबल ऑन द रिस्पेक्टिव्ह स्कूल्स वेबसाईट आफ्टर राऊंड 6 ऑफ द ई काउन्सिलिंग इज कम्प्लिटेड। जे मी तुम्हाला आता सांगितलं। मेरिट लिस्ट विल बी त्यामधला पहिला जो ऑप्शन आहे मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड अँड अपलोडेड ऑन देअर वेबसाईट बाय द स्कूल बेस्ड ऑन द अवेलेबल व्हॅकंट सीट। धरून चला सातारामध्ये काही कॅटेगरी वाईज काही लिस्ट काही सीट्स जर अवेलेबल असतील तर त्यानुसार तिथं त्या कॅन्डिडेटचे नंबर्स तिथं लागतील। म्हणजे पालकांनी थोडक्यात काय करायचं आहे की ज्या स्कूलला त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्या स्कूलची वेबसाईट ओपन करायची आहे। त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट दिसणार आहे, त्याच्यामध्ये जर तुमच्या कॅन्डिडेटचा रोल नंबर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या सैनिक स्कूलला कॉन्टॅक्ट करून तिथल्या ॲडमिशनसाठी प्रोसेस करू शकता। हे थोडक्यात ह्या 9 जो नंबर आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे। मग याच्यामध्ये 10 नंबरचा जो पॉईंट दिलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला मेरिट लिस्ट जे आहेत ते 1 ते 10 मेरिट लिस्ट असे लागणार आहेत। त्याची मेरिट लिस्ट रिलीज डेट आणि लास्ट डेट ऑफ ॲडमिशन हे थोडक्यात दिलेलं आहे। हे कधी ज्यावेळेस राऊंड 6चा जो सेंट्रलाइज ई काउन्सिलिंग जे आहे ती संपल्यानंतर म्हणजे थोडक्यात तिथले ॲडमिशन्स कंप्लीट झाल्यानंतरनं तुमचे हे राऊंड सुरू होणार आहे। म्हणजे 14 ऑगस्टला राऊंड 6चा ॲडमिशन प्रोसेस संपते, 16 ऑगस्टला पहिली लिस्ट लागणार आहे। लक्षात घ्या ही प्रत्येक सैनिक स्कूलच्या वेबसाईटला ही लिस्ट लागणार आहे। त्याच्यामुळं पालकांनी ज्या सैनिक स्कूलला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा तुम्ही त्या सैनिक स्कूलशी सॅटिस्फाईड आहात त्या सैनिक स्कूलची वेबसाईट ओपन करायची, तिथं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असणार आहे। जर तुमच्या कॅन्डिडेटचा नंबर तिथं आलेला असेल तर तुम्ही त्याच्यासाठी प्रोसेस करू शकता। असंही होऊ शकतं मोर दॅन 1 सैनिक स्कूलमध्ये तुमच्या कॅन्डिडेटचा नंबर लागू पण शकतो तिथं, तर तुम्ही चॉईस करायचं आहे की येस आपल्याला कुठल्या सैनिक स्कूलला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यानुसार त्यांना त्याची माहिती द्यायची आहे। त्याचबरोबर इथं या ठिकाणी स्कूल्स विल ऑल्सो कॉन्टॅक्ट कॅन्डिडेट हू वुड अपीअर इन द स्कूल्स मेरिट लिस्ट फ्रॉम द प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट।
म्हणजे काय, स्कूलसुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आहे 6व्या राऊंडनंतरनं. याचा संपूर्ण अर्थ जर थोडक्यात बघायचा म्हटला तर 6व्या राऊंडला ज्यांना जे सैनिक स्कूल आलेलं आहे, एकतर त्यांनी काळजीपूर्वक ते ॲक्सेप्ट करायचं आहे. जर त्यांनी ॲक्सेप्ट केलं नाही तर त्यांचे चान्सेस जे आहेत ते नेक्स्ट राऊंडला तिथे येतीलच असं नाही. त्याच्यामुळं ॲक्सेप्ट करत असताना काळजीपूर्वक ॲक्सेप्ट करायचं आहे. आज आणि उद्या चॉईस फिलिंगचे सुद्धा डेट आहे, त्यामुळं पालकांनी ती चॉईस फिलिंग करत असतानासुद्धा काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करायचं आहे. हे थोडक्यात 6व्या राऊंडनंतरची जी काही बदललेली प्रोसेस आहे ती थोडक्यात मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे. खालच्या बाजूला काही स्क्रीनशॉट दिलेले आहेत, कशा पद्धतीने तुम्ही लॉग इन करू शकता आणि जे बटन देणार आहेत त्या पद्धतीची माहिती थोडक्यात त्याच्यामध्ये दिलेली आहे. पण ही जी थोडक्यात तुम्हाला मी जी माहिती सांगितली ती अशा पद्धतीने असणार आहे. ओके, थँक्यू.